जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार, मी प्रज्ञा मंगेश कोळे. माझे वय 47 असून मी बोरिवली येथे राहते. अनुराधाताईंनी आयोजित केलेल्या मनाचे श्लोक या जागतिक स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची मला संधी मिळाली, याचा मला मनापासून आनंद आहे. लहानपणापासून शाळेत आम्हाला मनाचे श्लोक पाठ करून घेतले जायचे. त्यावेळी त्याचा सखोल अर्थ कदाचित पूर्णपणे समजला नव्हता, पण ते शब्द, ते संस्कार, ते समर्थांचे विचार नकळत मनावरती रुजत गेले होते. नंतर अनेक वर्ष मनाचे श्लोक म्हणण्याचा योग आला नाही, पण आज मागे वळून पाहताना जाणवतं की समर्थांनी सांगितलेल्या अनेक गोष्टी नकळतपणे आमच्या आचरणात येत गेल्या. प्रत्येक श्लोक हा अर्थपूर्ण आहे, पण मला विशेष भावलेला श्लोक म्हणजे श्लोक क्रमांक 2. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. या श्लोकाचा अर्थ समजून घेताना अनुराधाताईंनी सांगितलेल्या समर्थांचा मूळ भावार्थ आणि त्याचा आजच्या जीवनाशी असलेला संबंध, अशा दोन्ही बाजू मी या श्लोकामध्ये पाहण्याचा प्रयत्न करत आहे. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, ही या श्लोकातलं पहिलं चरण. समर्थ म्हणतात, हे सज्जन मना, भक्तीच्या मार्गाने जा. मनाला विषय विकारांपासून दूर ठेवून सद्विचार आणि सदाचाराच्या मार्गावरती चाल. आजच्या काळात आपलं मन हे सतत मोबाईलमध्ये, सोशल मीडिया, स्पर्धा आणि तुलनेमध्ये अडकलेलं आहे. त्यामुळे भक्ती म्हणजे केवळ ही पूजापाठ नव्हे, तर मनाला योग्य दिशा देणे, चांगले विचार आणि आत्मचिंतनासाठी वेळ घालवणे हाही भक्तीचाच मार्ग आहे. तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे, हा या श्लोकातील दुसरं चरण. समर्थ सांगतात की मन भक्तीच्या मार्गावरती गेलं आणि आचरण चांगलं राहिलं तर श्रीहरींची प्राप्ती ही स्वाभाविकच आहे. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर देवाला फक्त मंदिरात शोधण्यापेक्षा आपल्या स्वभावात, प्रामाणिकपणात दया, नम्रता आणि माणुसकी आहे का, हे पाहणं हे महत्वाचं आहे. जनी निंदते सर्व सोडून द्यावे, हे या श्लोकातील तिसरं चरण. समाजात ज्या गोष्टी निंदनीय आहेत, खोटेपणा, फसवणूक, परनिंदा, मत्सर, अहंकार किंवा वाईट संगत, त्या सोडून द्याव्यात असं समर्थ सांगतात. आजच्या काळात याचा संबंध डिजिटल लाईफशीही आहे. आपण काय पाहतो, काय ऐकतो, कोणते विचार मनात साठवतो, याची जाणीव ठेवणं गरजेचे आहे. नकारात्मकता, द्वेष, अफवा, तुलना यापासून स्वतःला दूर ठेवणं म्हणजेच ही ओळ आचरणात आणण्यासारखी आहे. जनी वंदते सर्व भावे करावे, समाजात जे चांगले आहे आणि आदरणीय आहे, सत्य, दया, प्रामाणिकपणा, सेवा, नम्रता आणि परोपकार, हे मनापासून आचरणात आणलं पाहिजे. आज आपण चांगले विचार वाचतो, मोटिवेशनल व्हिडिओ पाहतो, कोट्स शेअर करतो, पण समर्थ जणू आपल्याला विचारतात, तू हे आचरणात आणतेस का? कारण चांगलं ऐकणं महत्वाचं आहे, पण ते आपल्या वागण्यात उतरवणं त्याहूनही महत्वाचं आहे. म्हणून या 4 ओळींचा मला जाणवणारा सार असा की मनाला योग्य दिशा द्या, वाईट गोष्टी सोडा, चांगल्या गोष्टी स्वीकारा आणि त्या फक्त बोलू नका, तर आपल्या आचरणात त्या जगूनही दाखवा. मला वाटतं मनाचे हे श्लोक फक्त पाठ करण्यासाठी नाही, तर समजून घेऊन जगण्यासाठीही आहे. बालपणी पाठ केलेले हे श्लोक आज आयुष्याच्या या टप्प्यावरती नव्याने समजत आहेत. हीच आहे समर्थांच्या विचारांची खरी ताकद. या श्लोकांनी समर्थांनी आपल्याला मूळ अर्थ आणि अनुराधाताईंनी समजावून सांगितलेला भाव लक्षात घेऊन त्याचा आजच्या जीवनाशी संबंध जोडण्याचा मी केलेला हा छोटासा प्रयत्न. माझ्यासाठी या श्लोकाचा अर्थ आज इतकाच, चांगल्या मार्गावरती चालणं, चुकीच्या गोष्टी सोडणं आणि चांगल्या गोष्टी मनापासून आचरणात आणणं. अनुराधाताईंनी या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला पुन्हा एकदा आपल्या बालपणाशीच्या संस्कारांशी आणि समर्थांच्या विचारांशी जोडण्याची संधी दिली, त्यासाठी त्यांचे मनापासून आभार. जय जय रघुवीर समर्थ.